हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 9 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मधील प्रॅक्टिस सेट 9.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक फॉर्म्युलाज लर्न करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच इझी होऊन जाईल. सो सी दी 3D शेप cone. It is a cone and L is the slant height of cone, H is the perpendicular height of cone and R is the radius of base. So in cone, triangle AOB is nothing but right angle triangle. So Pythagoras theorem आपण apply करू शकतो. So 90 degree ची opposite side, that means hypotenuse. So by using Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. So in triangle AOB, AB square is equal to OB square plus AO square येणार आहे. So we can write in triangle AOB, AB square that means L square is equal to base square that means R square plus perpendicular square that means H square. So formula काय तयार झालेला आहे? L square is equal to R square plus H square. Is it clear? Then it is a curved surface area of cone. So curved surface area of cone. So formula is पाय आर एल. हा फॉर्म्युला डिटेलमध्ये आपण लर्न करणार आहोत. सुरुवातीला आपण बेसवर फोकस करूया. एरिया ऑफ बेस. सो बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. इज इट? सो एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर. सो एरिया ऑफ बेस ऑफ कोन दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इज इट? अँड इट इज नथिंग बट edge of circular face. Edge of circular face that means circumference of circle. Is it clear? Then curved surface area that means pi r l. हा फॉर्म्युला डिटेल मध्ये आपण लर्न करणार आहोत. सो सी दी फिगर. इट इज ओनली ए कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कारण ऑलरेडी आपण बेसचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. सो कर्व्ड सरफेस एरिया आपण लर्न करतो आहोत. इज इट? हा फॉर्म्युला कसा आला हे आपण डिटेल मध्ये लर्न करतो आहोत. सो L is the slant height of cone and it is nothing but circular edge of circle. कारण बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. दॅट मीन्स इट इज ए सर्क्युलर एज ऑफ सर्कल. दॅट मीन्स सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. सो लेंथ काय येणार आहे? सर्कमफेरन्स ऑफ सर्कल दॅट मीन्स 2 पाय आर. इज इट? सो हा कर्व्ड सरफेस एरिया कट केल्यानंतर तो असा दिसणार आहे. अगेन त्याला जर आपण ओपन केला तर तो सेक्टरमध्ये कन्वर्ट होतो आहे. सेक्टर ऑफ सर्कल. सेक्टर ऑफ सर्कल दॅट मीन्स इट इज ए सेंटर पॉइंट ऑफ सर्कल अँड इट इज नथिंग बट रेडियस ऑफ सर्कल. हे जे डिस्टन्स आहे इट इज दी 2 पाय आर. इज इट? देन हा सेक्टर अगेन आपण इक्वल स्मॉल पार्टमध्ये कट केलेला आहे. इज इट? सो हे कट केलेले पार्ट आपण अरेंज करणार आहोत. सी दी फिगर. हे जे इक्वल पीसेस आहेत ते या फिगरनुसार आपण अरेंज करणार आहोत. सो सेक्टरचं कन्वर्जन हे रेक्टँगलमध्ये झालेलं आहे. सिम्पली इथं शेप चेंज झालेला आहे बट एरिया हा सेम असणार आहे. इज इट? सो वी कॅन राईट एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ सेक्टर दॅट मीन्स एरिया ऑफ curved face of cone. Is it clear? That means area of curved face of cone is equal to area of rectangle. Is it clear? So L is the slant height and it is nothing but circumference of circle. So it is the edge of circle that means circumference of circle. आणि हे ओपन केल्यानंतर मिळालेलं डिस्टन्स आहे हे. Is it clear? That means it is nothing but 2 pi r that means circumference of circle. So 2 pi r that means pi r plus pi r. So 2 पाय आर मधील हाफ पार्ट दॅट मीन्स पाय आर हा रेक्टँगल मधील अप्पर साईडला आलेला आहे आणि रिमेनिंग हाफ पार्ट हा डाऊन साईडला आलेला आहे. इज इट? सो लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पाय आर अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल दॅट मीन्स स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. सो एल इज इक्वल टू पाय आर अँड ब्रेथ इज इक्वल टू एल दॅट मीन्स स्लॅन्ट हाईट. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. इज इट? So area of rectangle that means L into B. So length that means pi r and breadth that means slant height. Is it? So L is replaced by pi r and breadth is replaced by slant height. So formula काय मिळालेला आहे? Curved surface area of cone is equal to pi r L. Is it? Then relation between cone and cylinder is volume of 3 cones is equal to volume of cylinder. Volume that means holding capacity. So volume of cone that means holding capacity of cone and volume of cylinder that means holding capacity of cylinder. So condition is cone will have same radius and same height as that of
cylinder. That means radius of cone is equal to radius of cylinder and height of cone is equal to height of cylinder. Is it clear? So volume of three cones is equal to volume of cylinder. That means सपोज या कोनमध्ये जर आपण फाईन सँड फिल केली आणि तो कोन जर आपण या सिलेंडरमध्ये पोर केला तर सिलेंडरचा 1/3 पार्ट हा फिल होणार आहे. त्यानंतर सेकंड कोनमध्ये अगेन 1/3 पार्ट हा फिल होणार आहे. त्यानंतर थर्ड कोनमध्ये रिमेनिंग 1/3 पार्ट हा फिल होणार आहे. दॅट मीन्स या 3 कोनमध्ये हा सिलेंडर फुल होणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3 इज इक्वल टू 3/3. That means 1. Is it clear? So we can say volume of 3 cones is equal to volume of cylinder. That means 3 cone full of sand is required to fill a cylinder. Is it clear? So volume of 3 cones. So we have to find out volume of 1 cone. Is it clear? So volume of 1 cone is equal to 1/3 of volume of cylinder. Is it clear? So 1/3 as it is volume of cylinder. That means area of base into height. So एरिया हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर इंटू एच. सो व्हॉल्यूम ऑफ वन कोन दॅट मीन्स होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ वन कोन इज इक्वल टू 1/3 ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर दॅट मीन्स 1/3 ऑफ एरिया ऑफ बेस इंटू हाईट. इज इट क्लियर? सो 1/3 इंटू एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर इंटू एच. सो फॉर्म्युला काय मिळालेला आहे? Volume of cone is equal to 1/3 into pi r square into h. Is it clear? Then fourth formula, total surface area of cone. Total surface area of cone that means curved surface area plus area of base. Is it clear? See the figure. Curved surface area that means हा फेस येणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया हा ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे. इट इज पाय आर एल अँड एरिया ऑफ बेस दॅट मीन्स area of circle. So curved surface area that means pi r l plus area of base that means pi r square. Is it clear? So यातून आपण pi r कॉमन घेतलेला आहे. सो फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. इज इट क्लियर? हे फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचे आहे. सो प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपण यात सेम प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. सो सी दी नेक्स्ट क्वेश्चन 7th वन. व्हॉल्यूम ऑफ ए कोन इज 1232 सेंटीमीटर क्यूब अँड इट्स हाईट इज 24 सेंटीमीटर. फाइंड दी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन अँड पाय इज इक्वल टू 22/7. सो पायची व्हॅल्यू 22/7 यूज करायची आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन इज volume of cone that means holding capacity of cone is equal to 1232. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1232 cubic centimeter and height of cone that means h is equal to 24 centimeter. So simply we have to find out the curved surface area of cone that means value of pi r l. Is it clear? सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन व्हॉल्यूम ऑफ कोन. Volume of cone it is 1232 centimeter cube that means cubic centimeter and height of cone height that means h is equal to 24 centimeter. So we have to find out the curved surface area of cone. Curved surface area of cone that means value of pi r l. Is it clear? Simply इथं आपण मेन्शन करूया फॉर्म्युला. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. कर्व्ड सरफेस एरिया दॅट मीन्स हा एरिया येणार आहे. इज इट क्लियर? इट इज नथिंग बट कर्व्ड सरफेस एरिया. सो एच इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट दी कर्व्ड सरफेस एरिया. पायची व्हॅल्यू गिवन आहे. इट इज पाय इज इक्वल टू 22/7 but r and l या व्हॅल्यूज गिवन नाही आहेत. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ r and then value of l. Is it clear? So we can write volume of cone. Volume of cone that means holding capacity of cone is equal to formula is 1/3 of volume of cylinder. That means 1/3 of volume of cylinder that means pi r square into h. Simply values put करूया. Volume of cone it is given
1232 इज इक्वल टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची आहे. So write 22/7 into we have to find out r first, that means radius of base. So write r as it is into h that means 24 centimeter. Is it clear? So इथं आपण 3 नी कट करू शकतो. 3 1 जा 3 and 3 8 जा 24. Is it clear? So remaining आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 22/7 into r square into 8. Is it clear? So LHS as it is 1 2 3 2. इज इट क्लियर? आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो 22/7 आणि 8 हे आपण LHSला शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लियर? सो LHS 1232 त्यानंतर इंटू 7 होणार आहे. सुरुवातीला 7 हे डिवायडेशनमध्ये आहे, त्यानंतर शिफ्ट केल्यानंतर ते मल्टिप्लिकेशनला येणार आहे अपॉन 22 इंटू 8 होणार आहे. इज इक्वल टू r स्क्वेअर. इज इट क्लियर? सो इथं आपण 2 नी कट करू शकतो. 2 1 जा 2 2 1 जा 2 त्यानंतर 2 6 जा 12 त्यानंतर 2 1 जा 2 अगेन 2 6 जा 12 घेता येईल. इज इट क्लियर? त्यानंतर 11 नी कट करता येईल. 11 1 जा 11 त्यानंतर 11 5 जा 55 रिमेनिंग 6 आणि हे 6 66 होतील. 11 6 जा 66. इज इट क्लियर? त्यानंतर 8 नी कट करता येईल. 8 1 जा 8 अँड 8 7 जा 56. इज इट क्लियर? सो r स्क्वेअर इज इक्वल टू 7 इंटू 7. That means 7 square. So r square is equal to 7 square. So r is equal to 7. r is equal to 7. Unit येणार आहे सेंटीमीटर. इथं आपण मेन्शन करूया. इट इज दी रेडियस ऑफ बेस. रेडियस ऑफ बेस. Then we have to find out the slant height of cone. Is it clear? So now slant height. So we know the formula. We know L square is equal to r square plus h square. So L square आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. दॅट मीन्स स्लॅन्ट हाईट फाइंड आउट करायचे आहे. सो L square as it is r square that means 7 square येणार आहे. 7 square plus h square that means 24 square. So 7 square 49 plus 24 square हा आपण फाइंड आउट करूया. 24 square शॉर्ट ट्रिकने फाइंड आउट करूया. 2 square 0 4 त्यानंतर 4 स्क्वेअर 16. इज इट क्लियर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 दॅट मीन्स 8 8 2 जा 16. 1 डिजिट ड्रॉप करून हे मल्टिप्लिकेशन आपण ॲड करतो आहोत. सो ॲडिशन 6 7 आणि त्यानंतर हे 5 दॅट मीन्स 24 स्क्वेअर इज 576. इज इट क्लियर? देन ही ॲडिशन घ्यायची आहे. 9 + 6 दॅट मीन्स 15 कॅरी 1 होतील. त्यानंतर 4 + 8 होणार आहे. 12 कॅरी 1 होतील. त्यानंतर 6 दॅट मीन्स L स्क्वेअर इज इक्वल टू 625. सो वी कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स L इज इक्वल टू 25. स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर इथं आपण मेन्शन करूया. इट इज नथिंग बट स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. Then we have to find out the curved surface area of cone. So now curved surface area of cone formula is pi r L. Is it clear? So pi ची व्हॅल्यू 22/7. r ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. सी हिअर r इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. सो 7 इंटू L दॅट मीन्स 25 सेंटीमीटर. इज इट क्लियर? सो 7 ला 7 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 22 इंटू 25 होणार आहे. इज इट क्लियर? हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 25 इंटू 2 दॅट मीन्स 50 कॅरी 5 होतील. त्यानंतर 25 इंटू 2 50 प्लस कॅरी झालेले 5 दॅट मीन्स 55. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू 550. सो हा एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लियर? इट इज नथिंग बट आवर आन्सर. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन is equal to 550 centimeter square. So therefore we can write curved surface area of a cone is 550 centimeter square. Is it clear? Then next question. Question number 8. The curved surface area of cone is
2200 square centimeter. That means pi RL, curved surface area of cone, that means value of pi RL is equal to 2200 square centimeter, and its slant height, that means value of L is equal to 50 centimeter. So we have to find out the total surface area of cone and also volume of cone. Is it? So pi is equal to 22/7. pi ची व्हॅल्यू 22/7 यूज करायची आहे. सो सिम्पली टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इट? सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इट इज 2200 स्क्वेअर सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर. कर्व्ड सरफेस एरिया दॅट मीन्स हा एरिया दिलेला आहे. इट इज 2200 centimeter square. Then slant height, it is also given. Slant height, that means value of L. L, it is 50 centimeter. L, it is 50 centimeter. So we have to find out the total surface area of cone. Total surface area, that means curved surface area plus area of base, that means curved surface area, that means pi RL plus area of base, that means pi R square. Area of base, that means area of circle. So total surface area of cone हा फॉर्म्युला काय आहे? pi R in bracket R plus A is equal to question mark. Then volume of cone, volume of cone, that means holding capacity of cone is equal to 1/3 into volume of cylinder, that means pi R square into H. So total surface area आणि व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पायची व्हॅल्यू गिवन आहे. पाय इज इक्वल टू 22/7. सो सुरुवातीला आपल्याला टोटल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो पायची व्हॅल्यू गिवन आहे बट आर गिवन नाही आहे. इज इट? सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आर. इज इट? देन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी पाय गिवन आहे, आर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. देन एचची व्हॅल्यू सुद्धा गिवन नाही आहे. सो एच सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ आर अँड देन व्हॅल्यू ऑफ एच. इज इट? सो वी कॅन राईट कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन formula is pi r L. Is it? So curved surface area, it is given 2200 is equal to pi, that means 22/7 into r we have to find out. So write as it is into slant height, it is given 50. Is it? So r ची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ही टोटल व्हॅल्यू आपल्याला LHS ला शिफ्ट करावी लागेल. इज इट? सो LHS as it is 2200 इंटू 7 होणार आहे. इज इट? 7 सुरुवातीला डिवायडेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनला येणार आहे अपॉन 50 होणार आहे. इज इट? 50 इंटू 22. इज इट? इज इक्वल टू आर. सो इथं आपण 22 कट करू शकतो. 22 1 जा, 22 1 जा, त्यानंतर हे 20 ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर 50 कट करू शकतो. 51 जा अँड 52 जा 100. इज इट? सो आर इज इक्वल टू 2 इंटू 7. That means R is equal to 7 to the 40. Unit येणार आहे सेंटीमीटर. It is nothing but radius of base. Then we have to find out the value of H. So इथं आपण मेन्शन करूया. It is nothing but radius of base. Radius of base. Then value of H. That means we know the formula. We know L square is equal to r square plus h square. So simply values put करूया. L square, that means slant height, it is given 50. So 50 square येणार आहे. r, that means हा जस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो 14 square into h square. Is it? So 50 square, that means 5 square 25 followed by 2 zeros येणार आहे. Is it? त्यानंतर 14 square, we know that 196 plus h square. Is it? So एच स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स 196. हां LHS ला शिफ्ट करावं लागेल. सुरुवातीला तो प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर सबट्रॅक्ट होणार आहे. दॅट मीन्स 2500 मायनस 196 इज इक्वल टू एच स्क्वेअर येणार आहे. इज इट? सो हा डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करूया. 2500 मायनस 196. सो
10 मायनस 6 होतील 4, त्यानंतर 10 मायनस 10 0, त्यानंतर 5 मायनस 2 दॅट मीन्स 3, त्यानंतर हे 2 ॲज इट इज. सो डिफरन्स आलेला आहे 2304 इज इक्वल टू h स्क्वेअर. सो एचची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. जिथलं 2304चे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 4 आहे, सो आपण 2 कट करू शकतो. 2 1 जा 2, अगेन 2 1 जा 2, रिमेनिंग 1, 2 5 जा 10, 2 2 जा 4. जिथलं अगेन आपण 2 कट करू शकतो. युनिट प्लेसला 2 आहे, देन 2 5 जा 10, रिमेनिंग 1, 2 7 जा 14, त्यानंतर रिमेनिंग 1, 2 6 जा 12. जिथलं अगेन 2 कट करता येईल. 2 1 जा 2 2 चा 4 येईल, रिमेनिंग 1, त्यानंतर 17 होतील. 2 8 जा 16, त्यानंतर 2 8 जा 16. जिथलं अगेन 2 कट करता येईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8. सो वी नो दॅट 12 स्क्वेअर 144. सो डिरेक्टली आपण 12 कट करूया. 12 इंटू 12 144 अँड 12 1 जा 12. जिथलं सो 2ची एक पेअर मिळालेली आहे, अगेन 2ची पेअर, अगेन 12ची पेअर मिळालेली आहे. जिथलं सो वी कॅन राईट h स्क्वेअर. या साईडला आपण घेऊया h इज इक्वल टू या पेअरपैकी 1 नंबर येणार आहे, त्यानंतर या पेअरमधून 1 नंबर येणार आहे आणि या पेअरमधून 1 नंबर येणार आहे. दॅट मीन्स 12. इज इट. सो h इज इक्वल टू 4 इंटू 12 येणार आहे. इज इट. दॅट मीन्स h इज इक्वल टू 12 इंटू 4, दॅट मीन्स 48. दॅट मीन्स युनिट येणार आहे सेंटीमीटर. नथिंग बट परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन. इट इज ए परपेंडिक्युलर हाईट. इथं आपण मेन्शन करूया. इट इज ए परपेंडिक्युलर हाईट. Perpendicular height of cone. Is it clear? So we have to find out total surface area. So we can write total surface area of cone. Total surface area, that means curved surface area plus area of base. That means formula is pi r in bracket r plus l. So simply values put करूया. Pi that means 22/7. r हा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. It is 14. See here r is equal to 14. So 14, त्यानंतर r प्लस l दॅट मीन्स स्लॅन्ट हाईट, इट इज गिवन 50. इज इट. सो आपण 7 कट करू शकतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14, त्यानंतर ही ॲडिशन घ्यायची आहे. इज इट. सो 22 ॲज इट इज इंटू 2, त्यानंतर ही ॲडिशन येणार आहे. 50 प्लस 10 होतील 60 प्लस 4, दॅट मीन्स 64 येणार आहे. इज इट. दॅट मीन्स 22 इंटू 2 44 इंटू 64 येणार आहे. इज इट. सो हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया. 64 इंटू 44. सो 4 4 जा 16, कॅरी 1 होतील. 6 4 जा 24 प्लस कॅरी झालेले 1, दॅट मीन्स 25. त्यानंतर 0, अगेन 4 मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स सेम डिजिट येणार आहे. 6 5 2, देन ॲडिशन 6, त्यानंतर 11 होतील. 8 2. इज इट. सो मल्टिप्लिकेशन इज 2816. So it is nothing but total surface area of cone. So area आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट. इट इज दी टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. नाउ वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॉल्यूम ऑफ कोन. नाउ व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला इज 1/3 इंटू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. दॅट मीन्स pi r square into h. Is it. Simply values put करा. 1/3 as it is. Pi that means 22/7. r ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 14. सो r स्क्वेअर दॅट मीन्स 14 स्क्वेअर इंटू h. h ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. सी हिअर h इज इक्वल टू 48. इज इट. सो राईट 48 इज इक्वल टू, इथं आपण 3 कॅन्सल करू शकतो. 3 1 जा 3, 3 1 जा 3, रिमेनिंग 1, त्यानंतर 18 होतील. 3 6 जा 18. सो रिमेनिंग आहे ते नेक्स्ट स्टेपला घेऊया. 22/7 ॲज इट इज. 14 स्क्वेअर दॅट मीन्स 14 इंटू 14 येणार आहे इंटू 16. इज इट. सो इथं आपण 7 कॅन्सल करू शकतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14. इज इट. सो 22 इंटू 2 इंटू 14 इंटू 16 येणार आहे. इज इट. सो हे मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 44. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करूया. 16 इंटू 14. सो 14 इंटू 6 दॅट मीन्स 84, कॅरी 8 होतील. त्यानंतर 14 1 जा 14 प्लस कॅरी झालेले 8, दॅट मीन्स 22. इज इट. सो मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 224. इज इट. अगेन हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. रफमध्ये आपण करूया. 2 2 4 इंटू 44.
सो 4 4 16 कॅरी 1 होतील, 4 2 8 प्लस कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 9, 4 2 8. त्यानंतर 0 अगेन 4ने मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स सेम डिजिट येणार आहे 6 9 8. देन ॲडिशन 6, त्यानंतर हे 15 होतील, 18 आणि हे 9 होणार आहे. इज इट. सो ॲन्सर इज 9856. इट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ कोन. सो युनिट येणार आहे क्यूबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब. इज इट. इट इज दी व्हॉल्यूम ऑफ कोन. So therefore we can write total surface area of cone is equal to total surface area आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 2816 सेंटीमीटर स्क्वेअर. इट इज 2816 सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉल्यूम ऑफ कोन इट इज it is 9856 cubic centimeter. Is it clear? It is our answer. Then next question. Question number 9. There are 25 persons in a tent which is conical in shape. Every person needs an area of 4 square meter of the ground inside the tent. If height of the tent is 18 meter, find the volume of tent. So given information is height of the tent, that means height of cone, that means h is equal to 18 meter. So we have to find out the volume of tent, that means volume of cone, because tent is conical in shape. So there are 25 persons in a tent and each person needs 4 square meter area. So area of base is equal to 25 into 4 येणार आहे. Is it clear? Area of base it is nothing but pi r square. कारण कोणचा बेस हा सर्क्युलर शेपमध्ये असतो. Is it clear? सो पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू ही इनडिरेक्टली इथं दिलेली आहे 25 into 4 दॅट मीन्स 100 स्क्वेअर मीटर येणार आहे. दॅट मीन्स एरिया ऑफ बेस इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर येणार आहे. जे का सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. इट इज ए टेंट विच इज कोनिकल इन शेप. इथं आपण मेन्शन करूया इट इज ए टेंट विच इज कोनिकल इन शेप. दॅट मीन्स इट इज नथिंग बट कोन. सो सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया हाईट ऑफ टेंट. हाईट of tent, that means height of cone येणार आहे. height of cone it is 18 meter, that means h is equal to 18 meter. h is equal to 18 meter. So simply we have to find out the volume of cone. So we have to find out the volume of cone, that means volume of tent. इथं आपण tent mention करूया. volume of tent, that means volume of cone is equal to question mark. So given condition is there are 25 persons. There are 25 persons in a tent. And each person needs 4 square meter area. Area of 4 square meter. Is it clear? So we can write therefore एरिया ऑफ बेस. सो कोणचा बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल येणार आहे. इज इट. सो एरिया ऑफ बेस ऑफ टेंट इज इक्वल टू 4 into 25. सो एरिया ऑफ बेस इज इक्वल टू 100 स्क्वेअर मीटर. इज इट. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. सो हा एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे. इट इज नथिंग बट 100 स्क्वेअर मीटर. सो हा एरिया म्हणजेच काय आहे पाय आर स्क्वेअर. सो पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 100 स्क्वेअर मीटर. इज इट ना. सो इथं आपण मेन्शन करूया एरिया ऑफ बेस ऑफ टेंट दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 स्क्वेअर मीटर. So we have to find out the volume of tent. So we can write volume of tent that means volume of cone. इथं आपण ब्रॅकेट मध्ये मेन्शन करूया volume of tent that means volume of cone. Formula is 1/3 of volume of cylinder that means pi r square into h. Is it clear? Simply values put करूया 1/3 as it is. त्यानंतर pi r square ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 100 मीटर स्क्वेअर. सो
या प्लेसवर 100 स्क्वेअर मीटर येणार आहे इज इट इंटू 100 इंटू हाईट. दॅट मीन्स हाईट इट इज 18 मीटर इज इट सो राईट 18. सो इथं आपण 3 कॅन्सल करू शकतो. इज इक्वल टू 100 इंटू 6 दॅट मीन्स 600 इज इट. सो व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे मीटर क्यूब or cubic meter is it? It is nothing but our answer. Volume of tent is equal to 600 cubic meter. Therefore, volume of tent that means volume of cone is 600 cubic meter. Is it? Then next question. Last question, 10th one. In a field, dry fodder for the cattle is heaped in a conical shape. The height of the cone is 2.1 meter and diameter of base is 7.2 meter. Find the volume of the fodder. If it is to be covered by polythene in rainy season, then how much minimum polythene sheet is needed? And given information is pi is equal to 22 upon 7 and root 17.37 is equal to 4.17. So given information is the height of the cone is 2.1 meter. That means h is equal to 2.1 meter and diameter of base that means d is equal to 7.2 meter. So diameter वरून आपण radius calculate करू शकतो. Is it? So simply we have to find out the volume of fodder. Volume of fodder that means volume of cone because fodder is heaped in conical shape. Is it? So simply we have to find out the volume of cone. Then if it is to be covered by polythene in rainy season, then how much minimum polythene sheet is required? So we have to find out the curved surface area of cone. Is it? कारण polythene हे फक्त साइडच्या एरियावर कव्हर होणार आहे. सो सिम्पली कर्व्ड सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. इज इट? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. It is a heap of fodder which is conical in shape. इथं आपण मेन्शन करूया. It is a heap which is conical in shape. Is it? So given mention करूया. Height of heap. Height of heap that means height of cone. Height of cone it is 2.1 meter. That means h is equal to 2.1 meter and diameter of base that means हे distance येणार आहे. Is it? It is nothing but diameter. So diameter of base that means d is equal to 7.2 meter. So हे total distance दिलेलं आहे. इथं आपण मेन्शन करूया. हे total distance it is 7.2 meter. So diameter of base that means d. So r is equal to half of diameter. So r is equal to 7.2 upon 2 येणार आहे. इज इट? सो r is equal to 7.2 चा हाफ येणार आहे 3.6. युनिट येणार आहे मीटर. सो इट इज नथिंग बट रेडियस ऑफ बेस ऑफ कोन दॅट मीन्स हीप. इज इट? सो वी हॅव टू फाइंड आउट दी वॉल्यूम ऑफ फॉडर. वॉल्यूम ऑफ फॉडर. Volume of fodder that means volume of cone. Is it? Because fodder is in conical shape. So volume of fodder. Then also find out polythene required. Polythene required. So रेनी सीजन मधून प्रोटेक्ट करण्यासाठी या फॉडरचं प्रोटेक्शन करण्यासाठी पॉलिथिन कव्हर करायचं आहे. सो पॉलिथिन हे फक्त या कर्व्ड सरफेस एरियावर येणार आहे. इज इट? पॉलिथिन फक्त कर्व्ड सरफेस एरियावर येणार आहे. सो पॉलिथिन रिक्वायर्ड दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट दी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. इज इट? सो इथं आपण मेन्शन करूया पॉलिथिन रिक्वायर्ड दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट दी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. इज इट? सो फर्स्ट वन वॉल्यूम ऑफ कोन. वॉल्यूम ऑफ कोन. वॉल्यूम ऑफ फॉडर दॅट मीन्स वॉल्यूम ऑफ कोन. इथं आपण ब्रॅकेटमध्ये कोन असं मेन्शन करूया. कोन. So volume of cone that means 1/3 of volume of cylinder. That means formula is 1/3 pi r square into h. Is it? Simply values put करूया. 1/3 as it is. pi ची व्हॅल्यू 22/7 पुट करायची आहे इंटू रेडियस. रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 3.6 r square that means 3.6 bracket square into h. h it is
2.1 meter is it? So 2.1 is it? So 1/3 as it is into 22/7 as it is into 3.6 bracket square, that means 3.6 into 3.6 into 2.1 as it is it? इथं आपण 3 ने कॅन्सल करू शकतो. 3 1 जा 3, 3 1 जा 3, त्यानंतर पॉईंट 3 2 जा 6 इज इट. त्यानंतर 7 ने कॅन्सल करता येईल. 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो इथं पॉईंट आहे, सो पॉईंट 3 आन्सर येणार आहे इज इट. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 22 इंटू 1.2 इंटू 3.6 इंटू 0.3 इज इट. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सो सुरुवातीला आपण 22 इंटू 0.3 हे मल्टिप्लिकेशन घेऊया आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घेऊया इज इट. सो 22 इंटू 3 दॅट मीन्स 66. सो पॉईंट आहे, सो 6.6 हे आन्सर येणार आहे इंटू हे मल्टिप्लिकेशन आपण रफ पेजवर करूया. 3.6 इंटू 1.2 इज इट. सो सुरुवातीला पॉईंट नाही असं कन्सिडर करून आपण मल्टिप्लिकेशन करून घेत असतो. सो 12 इंटू 6 दॅट मीन्स 12 6 जा 72 कॅरी 7 होतील. त्यानंतर 12 इंटू 3 दॅट मीन्स 12 3 जा 36 प्लस कॅरी झालेले 7 43. त्यानंतर 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, सो पॉईंट 4 नंतर येणार आहे इज इट. सो आन्सर इज 4.32. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो 4.32 मल्टिप्लाय बाय 6.6 येणार आहे इज इट. सो 6.6. सो 6 2 जा 12 कॅरी 1 होतील. 6 3 जा 18 प्लस कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 19 कॅरी 1 होतील. 6 4 जा 24 प्लस कॅरी झालेले 125. देन 0 अगेन 6 ने मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट मीन्स सेम डिजिट येणार आहे 2952. देन ॲडिशन 2 11 10 आणि हे 5 15. त्यानंतर 7 आणि 8 आणि 2. त्यानंतर 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, सो 28 नंतर पॉईंट येणार आहे इज इट. सो मल्टिप्लिकेशन आपण स्ट्रेट करूया. इट इज 28.51 इज इट. सो पॉईंट नंतरचा थर्ड डिजिट हा 5 पेक्षा छोटा आहे, सो अप्रॉक्सिमेटली आपण आन्सर काय लिहिणार आहोत 28.51. इट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ ऑर्डर. सो व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, सो युनिट येणार आहे मीटर क्यूब इज इट. इट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ ऑर्डर, दॅट मीन्स व्हॉल्यूम ऑफ कोन. इट इज 28.51 cubic meter is it. Then we have to find out polythene required. So now polythene required, that means we have to find out the curved surface area of cone. So curved surface area of cone formula is pi r l is it. सो पायची व्हॅल्यू गिवन आहे, त्यानंतर आर सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, बट एल गिवन नाही आहे इज इट. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ एल, दॅट मीन्स स्लॅंट हाईट ऑफ कोन इज इट. सो एल आपण फाइंड आउट करूया. वी नो दी फॉर्म्युला. वी नो एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. सिम्पली व्हॅल्यूज पुट करायचे आहे. एल स्क्वेअर दॅट मीन्स स्लॅंट हाईट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो राईट एल स्क्वेअर ॲज इट इज. आर दॅट मीन्स 3.6 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे प्लस एच स्क्वेअर. एच गिवन आहे इट इज 2.1 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे इज इट. सो हा स्क्वेअर आपण शॉर्टकटने फाइंड आउट करूया. 3.6 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर 09 2 डिजिटमध्ये घेत असतो आपण. त्यानंतर 6 स्क्वेअर 36. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन 6 3 जा 18 18 इंटू 2 दॅट मीन्स 36 इज इट. 1 डिजिट ड्रॉप करून हे मल्टिप्लिकेशन आपण ॲड करत असतो. सो 6 ॲज इट इज. त्यानंतर 9 12 आणि इज इट. 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे, सो 12 नंतर पॉईंट येणार आहे इज इट. सो हा स्क्वेअर आलेला आहे 12.96 प्लस 21 स्क्वेअर वी नो दॅट 441. सो 2 डिजिट नंतर पॉईंट येणार आहे, सो पॉईंट इथे येणार आहे इज इट. देन ही ॲडिशन घ्यायची आहे. रफमध्ये आपण ॲडिशन घेऊया. 12.96 प्लस पॉईंटच्या खाली पॉईंट प्लेस करायचा आहे 4.41 इज इट. 7 9 प्लस 4 13 कॅरी 1 होतील. पॉईंटच्या खाली पॉईंट येणार आहे. त्यानंतर 7 आणि 1 इज इट. सो एल स्क्वेअर इज इक्वल टू 17.37 इज इट. अँड 17.37
L square is equal to 17.37. So we have to find out the L. So L is equal to under root 17.37. So under root 17.37 is equal to 4.17. It is given. इथं आपण मेन्शन करूया. It is given. So we can write L is equal to 4.17. इजिकला. सो स्लॅन्ट हाईट आपण फाइंड आउट केलेली आहे. युनिट येणार आहे मीटर. इजिकला. इट इज नथिंग बट स्लॅन्ट हाईट. नाउ we can calculate the curved surface area of cone. So curved surface area, that means polythene required. इथं ब्रॅकेट मध्ये आपण मेन्शन करूया polythene required. पॉलिथिन हे फक्त आउटर एरियावर येणार आहे. सो कर्व्ड सरफेस एरिया आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. पॉलिथिन रिक्वायर्ड, दॅट मीन्स कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एल. इजिकला व्हॅल्यूज पुट करूया. पाय दॅट मीन्स 22/7 इंटू आर दॅट मीन्स 3.6 इंटू एल हा आपण जस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे 4.17. इजिकला. सो हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण हे मल्टिप्लिकेशन घेऊया. एका साईडला घेऊया. 4.17 इंटू 3.6. इजिकला. 6 इंटू 7 दॅट मीन्स 6 7 जा 42 कॅरी 4 होतील. त्यानंतर 6 1 जा 6 प्लस कॅरी झालेले 4 दॅट मीन्स 10 कॅरी 1 होतील. 6 4 जा 24 प्लस कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 25. इजिकला. देन 0 7 इंटू 3 दॅट मीन्स 21 कॅरी 2 होतील. 3 1 जा 3 प्लस कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 5. 3 4 जा 12. ॲडिशन 2 1 त्यानंतर 10 5 आणि 1. इजिकला. 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो 15 नंतर पॉईंट येणार आहे. इजिकला. सो सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन आपण घेतलेलं आहे. सो वी कॅन राईट 22/7 ॲज इट इज इंटू 15.10012. इजिकला. सो त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. इजिकला. साईडला घेऊया. 15.012 मल्टीप्लाय बाय 22. इजिकला. सो 2 2 जा 4 2 1 जा 2 त्यानंतर 2 0 जा 0 2 5 जा 10 कॅरी 1 होतील. 2 1 जा 2 आणि कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 3. इजिकला. अगेन 2 मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट मीन्स सेम डिजिट येणार आहेत 4 2 0 0 3. इजिकला. देन ॲडिशन 4 6 2 0 3 3. इजिकला. त्यानंतर 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो 330 नंतर पॉईंट येणार आहे. इजिकला. सो वी कॅन राईट 330.264/7 येणार आहे. इजिकला. देन हे डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. सो आपण रफ पेजवर घेऊया. 330.264 डिवायडेड बाय 7. इजिकला. सो 7चा टेबल काउंट करायचा आहे. सो 7 4चा घेता येईल. 7 4 जा 28. इजिकला. रिमेनिंग 5 त्यानंतर हे 0 ड्रॅग केले 50 होतील. त्यानंतर 7 7 जा 49 रिमेनिंग 1. त्यानंतर पॉईंट द्यावा लागेल आणि त्यानंतर 2 ड्रॅग होणार आहे. सो 12 होतील. 7 1 जा घ्यावा लागेल. 7 1 जा 7 रिमेनिंग 5. इजिकला. देन हे 6 ड्रॅग करता येईल. सो 56 होतील. सो 7 8 जा 56 0 0 त्यानंतर हे 4 ड्रॅग करता येतील 4. सो 7पेक्षा हा 4 छोटा होतो आहे. सो 0चा भाग द्यावा लागेल. 7 0चा 0. सो पॉईंट नंतरचा थर्ड डिजिट आपल्याला मिळालेला आहे. सो ॲन्सर इज इक्वल टू 47.180. इजिकला. सो हा थर्ड डिजिट 0 आहे. दॅट मीन्स ॲप्रॉक्सिमेटली आपण ॲन्सर काय लिहिणार आहोत 47.18. इजिकला. सो इट इज नथिंग बट कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कर्व्ड सरफेस एरिया दॅट मीन्स पॉलिथिन रिक्वायर्ड. सो हा एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे मीटर स्क्वेअर. इजिकला. इट इज द एरिया ऑफ पॉलिथिन. सो वी कॅन राईट देअरफॉर volume of powder it is 28.51. व्हॉल्यूम आहे दॅट मीन्स युनिट येणार आहे क्युबिक मीटर दॅट मीन्स मीटर क्यूब अँड
Covered surface area of cone, that means polythene required. Polythene required to cover the heap of fodder. It is 47.18 meter square. Is it clear? It is our answer. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.